कोण नव्हतं. तर बाहेरची मुलं होते, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ तिकडची मुलं होती. 80-90 मुलांच्यात मी एकटी होतो. हे काम करताना म्हणजे पहिलं असं हे वाटत होतं की कसं करणार, हे काय करणार. पण जशी जशी सवय झाली तसं मला त्यात उत्सुकता वाटू लागली की बाबा आपण केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. मी एक गाडी करत 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 2 गाड्या केल्या, 2 करत करत 3 केल्या. मला आता इतकं भारी वाटते की गाडीचं कामं करायला. की गाडी नाही आली की मला असं वाटतं की काहीतरी आपलं चुकल्यासारखं वाटतंय. वडील आमचे बोलले की मुलांच्या ह्याच्यात मुलीचं कशाला काय नको. माझे वडील एवढे इंटरेस्ट नव्हते, पण माझी आई मला खूप सपोर्ट केली. मी माझ्या आई वडिलांना आधीच सांगितलेलं, जेव्हा मला घर बघशील तेव्हा पहिल्यांदा विचारा की स्वतःचं गॅरेज टाकायची इच्छा आहे. त्यांनी जर का पूर्ण करत असेल तर मी लग्न करणार, नाही तर नाही म्हणून सांगितलेलं. मी घरच्यांना विचारलं की त्याची इच्छा आहे ती आपण पूर्ण करूया. ती घरातल्यांनी परमिशन दिलं. मग आम्ही जाऊन साहित्य इकडे तिकडं म्हणजे साहित्य पाहणं आपलं जे लागतंय मटेरियल ते कोल्हापुरात आम्ही घेऊन आलो. आम्ही इथं ओपन गॅरेज केलं, तिच्याच नावाचं केलं. स्वतः पाटील म्हणून असं गॅरेजचं नाव दिलं आम्ही. तर गॅरेज तात्पुरतं किरकोळ म्हणजे घरात चालू केले. मग तरी पण रोजच्या 1-2 गाड्या असतात, मी त्या करतो. पण माझ्या सासूबाईंचा आणि सासऱ्यांचा खूप सपोर्ट आहे. आमचं गाव ग्रामीण आहे, पूर्ण खेडेगाव आहे. गावात गॅरेज ओपन झाल्यामुळं गावातील लोक गॅरेज काम करण्यात झाल्यामुळं त्यांना सोयीस्कर पडलं. त्याच्यामुळे गावातल्या लोकांची गैरसोय कमी झाली. ते लेडीजचं असल्यामुळं जास्त प्रमाणात असं कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा तिचं नाव असं फेमस झाले की श्वेता शेंडगे. आणि आमच्या गावात पण असं प्रोत्साहन मिळालं की लेडीजचं गॅरेज आहे, त्यामुळं माणसं पण जास्त प्रमाणात प्रोत्साहन द्यायला लागले. बाबा हाय पुढं म्हणजे पुढे जाऊन दे जरा. माझ्या मिस्टरांना मी काम शिकवलं. माझे मिस्टर आता स्वतः गाडीची कामं करतात. मी नसलो माझे मिस्टर करून देतात, मिस्टर नसले की मी करून देतो. इथं स्वतःचं सर्व्हिसिंग सेंटर आणि कॉम्प्रेसर एक घ्यायची अशी इच्छा आहे. ती माझ्या मिस्टरांनाशी बोलली मी. मिस्टर बोलले की एवढे जाऊ देत 1-5-6 महिने आपण ते पण चालू करूया. म्हणजे कसं आहे, इथल्या गावातल्या लोकांना बाहेर कुठं जायला नको. पण इथं लोक टायर पंक्चरसाठी पण येतात. किरकोळ टायर पंक्चरचं पण शिकावं अशी इच्छा आहे माझी. क्लच प्लेट दोन्ही घालायला पाहिजे. क्लच प्लेट आपण प्रेशर 10 वाजता चालू केलं तरी दिवसभरात हे असते. पण सोमवारचं गॅरेज सरासरी सगळीकडे बंद असतं, पण माझं गॅरेज बंद नसतं.